नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपला सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय परिस्थिती आहे, उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कितीपर्यंत आलेला आहे आणि उजनीच्या वरील असणारी जी 19 धरणं आहेत त्या धरणातील पाणीसाठ्याची सध्याची परिस्थिती काय आहे. पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तर याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 493.270 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2293.88 दशलक्ष घनमीटर अर्थात 81 TMC. म्हणजे आपलं उजनी धरण आतापर्यंत 81 TMC पर्यंत गेलेलं आहे. तर त्यातील उपयुक्त साठा हा जवळपास 17.34 TMC एवढा झालेला आहे. म्हणजेच पहिलं मायनसमध्ये गेलेलं 10 ते 11 TMC आणि हे 17 TMC, जवळपास 27 ते 28 TMC पाणी गेल्या 17 दिवसांमध्ये आपल्या उजनी धरणामध्ये साठा झालेला आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पावसाळा चालू व्हायच्या अगोदरच आपल्या उजनी धरणामध्ये आतापर्यंत तब्बल 55.33% पाणी एवढं पाणी साठा झालेलं आहे. म्हणजेच मायनसमधलं 22.96% वजा भरून त्यानंतर आता सध्याला त्याची टक्केवारी 32.37% एवढी आहे. तर सध्याला उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग हा 5410 एवढा आहे. कदाचित तो आणखी पाऊस वाढला तर वाढू शकतो, परंतु वरची जी धरणं आहे त्या धरणातील पाणीसाठा आणि फारसा झालेला नाही. त्यामध्ये विसापूर धरणामध्ये 65% साठा झाला आहे. कासारसाईमध्ये 32%, खडकवासल्यामध्ये 40%, भामासखेडमध्ये 18%, डिंबेमध्ये 13%, चस्कामामध्ये 13.12%, आंध्रामध्ये 36.7%, माणिकडोहमध्ये कमी साठा आहे तो 4.39% आहे. येडगावमध्ये 29, वडद 24, पवना 30, पानशेत 16.5, घोड 72%. सगळ्यात जास्त घोड धरणामध्ये पाणीसाठा सध्याला झालेला आहे. कदाचित काही दिवसात घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जाऊ शकतं. तर निराखोऱ्यातील धरणा त्याचबरोबर मुळशी धरणाचाही 22% पर्यंत साठा गेला आहे. कलमोडीमध्ये 19%, चिलेवाडीमध्ये 27% आणि निराखोऱ्यातील धरणातीलही पाणीसाठा एवढा फारसा नाही. तरीसुद्धा ती धरणं छोटी असल्यामुळे एका पावसामध्ये कधीकधी धरणं ही भरून पाणी सोडायची वेळ प्रशासनावर येते. त्यामध्ये भाटघरमध्ये 9% पाणीसाठा आहे, वीर धरणामध्ये 41% आहे आणि नाझरे धरणामध्ये 12% पाणीसाठा आहे. तर एवढा पाणीसाठा असल्यामुळे अद्यापर्यंतही कोणत्याही धरणातून भीमा नदी पात्रामध्ये किंवा निरा नदी पात्रात पाणी सोडलेलं जात नाही. हे केवळ पावसाचं पाणी आहे. दौंडमधून जो येतो विसर्ग तो पुणे परिसरामध्ये पडलेला पाऊस असेल म्हणा किंवा भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेला पाऊस असेल, त्यामुळे तो दौंडचा विसर्ग वाढतोय आणि आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसास सुरुवात झाली आहे. काल जवळपास 22 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत जवळपास 906 मिलीमीटर पावसाची नोंद आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.